नमस्कार अंगणवाडी सेविकांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। काही हक्काच्या मागण्यांसाठी गत 25 ते 26 दिवसांपासून राज्यव्यापी संपावर असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं मूर्तिजापुरात एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयासमोर चटणी भाकर आंदोलन झालेलं आहे। आंदोलनाच्या मागण्यांवरती तोडगा निघत नसल्यानं त्यांचा संपही काही संपण्याचं नाव घेत नाही। त्यामुळे अंगणवाडीतील बालकं ही आहारापासून वंचित असल्याचं बोललं जातं। राज्यासह जिल्ह्यातील 2 लाखांवर अंगणवाडी सेविका, मदतनीस, कर्मचारी हे नोव्हेंबर 2023 पासून संपावर आहेत। त्यामुळे मासिक अहवाल, मासिक बैठका, इतर माहिती आणि कामं करण्यात येत नाहीत। सर्व कामकाजावरती 4 डिसेंबर 2023 पासून बेमुदत संपाला सुरुवात झालेली आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पूर्णपणे कामबंदी हा निर्णय युनियनच्या वतीने घेण्यात आला असून अंगणवाडीचा संप हा जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी सर्वोच्च न्यायालयानं 25 एप्रिल रोजी दिलेल्या निकालाबाबतची अंमलबजावणी करून ती पूर्ण करावी म्हणून करण्यात आला आहे। अंगणवाडी सेविका, कर्मचारी पदं ही वैधानिक पदं कर्मचारी म्हणून घोषित करून त्यांना अनुषंगाने येणारी वेतन श्रेणी, भविष्य निर्वाह निधी आदी सुरक्षा त्यांना देण्यात याव्यात। अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये वाढ करावी। अंगणवाडी सेविकांना अंगणवाडीच्या व्यतिरिक्त इतर कुठलेही काम देण्यात येऊ नये अशी त्यांची मागणी आहे। अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून ऑनलाईन कामं त्यामध्ये होत नाहीत। त्यामुळे नवीन मोबाईल खरेदीसाठी रक्कम देण्यात यावी। विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा गरम, ताजा आहार उपलब्ध करून द्यावा। यासह विविध मागण्यांचं निवेदन हे 6 नोव्हेंबर रोजी सरकारला देण्यात आलं होतं। परंतु यावर कुठलंच नियोजन झालं नसल्यानं शेवटी आंदोलनाचा मार्ग अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना उचलावा लागला। यावेळी सुनीता गुप्ता, अर्चना बनसोडे, राज्य काउन्सिलच्या अध्यक्षा सुनीता पाटील, नयन गायकवाड, तालुका संघटक प्रशांत कडू, कल्पना महल्ले, शारदा वानखेडे, शीला नवघरे, सारिका आढाव, ज्योती गावंडे, भावना वाकोडे, पद्मा खंडारे, इंदिरा चुडे, चित्रा तांबडे, चंचला भगत, सुनीरा मेहरे, भारती हरणे, वर्षा इंगळे यांच्यासह मूर्तिजापूर ग्रामीण आणि शहरीमधील सेविका, मदतनीस धरणे आंदोलनासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। तर मग आता कामावर रुजू होण्यासाठी आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिलेल्या पत्राची होळी करण्यात आलेली आहे। मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत संपावरतीच राहू अशी ठाम भूमिका अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी घेतल्यानं आता पुढे नक्की काय होतं हे पाहणं फारच इंटरेस्टिंग आहे। तर सरकार आता यावरती कधी तोडगा काढतं आणि तोडगा निघेल का नाही निघेल, की अजून हा संप किती दिवस चालेल हे सांगणं तसं कठीण आहे। तर मग आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। पण तोपर्यंत अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांवरती तुम्हाला काय वाटतं? तोडगा निघायला हवा की न, हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।